राजकीय पक्ष नाही, कुठली संस्था नाही, पण एक सामान्य ठाणेकर हा रस्त्यावर उतरलेला आहे. त्रस्त ठाणेकर, टोईंग व्हॅनला त्रस्त झालेला ठाणेकर. त्यातूनही जास्त सगळ्यात त्रस्त महिला आहेत. महिलांच्या टू व्हीलर ज्या प्रकारे उचलून नेतात, ब्रिज खाली ठेवतात आणि त्या सोडवायला गेल्यावर तिकडे गुंड प्रवृत्तीची मुलं बसलेली असतात. त्यांच्याकडे ना आयडी कार्ड असतं ना काही, आणि महिलांशी अतिशय आगाऊपणे, उद्धटपणे ते वागणूक करतात. हे महिलांना अजिबात मान्य नाही. टोईंग बेकायदेशीर आहे. टोईंगमुळे सामान्य नागरिकांना त्रास होतोय. टोईंग केल्यामुळे कुठेही ट्रॅफिक मध्ये फरक पडत नाही आहे. 6 महिने जेव्हा टोईंग व्हॅन बंद होती तेव्हा ही ठाण्यात ट्रॅफिक सुरळीतपणे चालू आहे. हे जे डिवायडर टाकतायत मध्ये, कुठे डायव्हर्जन्स टाकतायत, त्याच्याकडे लक्ष द्या. जे रिक्षात 5-5, 6-6 माणसं, ट्रॅफिक पोलिसांना कामच करायचं असेल ना, आम्ही त्यांना सांगतो काय काय करा ज्यामुळे ठाण्याचा ट्रॅफिक सुरळीत होईल, पण त्यांना ते करायचं नाहीये. ज्या गोष्टीत फक्त पैसा मिळतोय ती गोष्ट त्यांना करायची आहे, ते म्हणजे बेकायदेशीर टोईंग. बेकायदेशीर टोईंगला हा प्रत्येक ठाणेकराचा विरोध आहे. अजय जयांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे ते आम्ही असंच चालू ठेवणार, आणि ठाणेकर म्हणून आम्ही या आंदोलनात सामील झालेलो आहोत. महिला म्हणून मी आज इकडे आलेली आहे. सर्वाधिक त्रास टोईंगचा मी परत सांगू इच्छिते. महिला